सिंधू म्हणजे हिंदू आणि त्या हिंदू नदीच्या काठी वसलेला तो हिंदुस्तान, असं आपल्या देशाचं नाव हिंदुस्तान हे तेव्हापासून पडलेलं आहे. आणि तिच्या समृद्धीमुळे, सुखसमृद्धीमुळे आपल्याकडे जे भारतात सोन्याचा धूर निघायचा ही जे वाक्य आहे ते खरोखर सिंधूकाठी होत होतं. हा जरा जळपळाट झाला जिनांना की इंडस आमच्याकडे आली, मी पाकिस्तान गेला आणि तरी यांनी इंडियाच नाव ठेवलं. याचं कारण मग सतत इतिहासामध्ये सांगितलं जाईल की पाकिस्तान हा इंडियाचा तुकडा आहे. ग्रीसपासून निघालेला अलेक्झांडर हा पूर्ण पर्शिया क्रॉस करून आपल्या खंडामध्ये आला आणि त्याला त्याच्या आधीचे लोक येऊन गेले होते. त्यांनी लिहून ठेवलं होतं की सिंधू क्रॉस करायची आणि भारत पादाक्रांत करायचं. मोठं सैन्य त्याचं प्रचंड, पायदळ, घोडदळ हे सगळं घेऊन अलेक्झांडर जेव्हा पोचला तर या सगळ्या याच्यात त्याची 2-4 वर्ष सिंधू क्रॉस कशी करायची ही जागा शोधण्यात गेली. तर महाराजांकडे काही कार्यक्रम आहे, फंक्शन आहे, पार्टी आहे, बोलवलं आहे, मग ब्रिटिश अधिकारी जायचे. आता हे महाराज आहे पण हे तर बिचारे नोकर आहेत ना. आणि मग पार्टीवरून घरी आल्यावर 2-2, 3-3 दिवस आंघोळ करायची नाही, तसं नाही लिहून ठेवलं आहे. कारण मुळे या महाराजांकडे जेव्हा आम्ही जायचो मेजवानीला तेव्हा गेटवर आमच्या अंगावर सोन्याचा चुरा उधळला जायचा. पाकिस्ताननी वर्ल्ड बँकला सांगितलं की सिंधू नदीचं जे पाणी आहे ते आमच्याकडे येतं त्याच्या आधी भारतात मिळतं आणि आता जर पार्टिशन झालं तर हे लोक आमची वाट बघते. यांनी जर वर धरण बांधलं तर पाकिस्तान सपाक, कारण पाकिस्तानमध्ये दुसरं काहीही नाही. बरोबर. सिंधूच्या पाण्याशिवाय पाकिस्तानमध्ये समृद्धी शक्य नाही. सिंधूच्या विचित्र प्रवाहांची कल्पना असायची आणि मग तिथे येऊन ते परास्त होऊन परत जायचे. हे खूप वेळा झालेलं आहे. अगदी फारच थोडे लोक सिंधू क्रॉस करून पलीकडे येऊ शकले, कारण की ती माहिती असणं, जागा कुठली नक्की कळणं. बरं ती जागा ठरली तरी ती असेलच असं नाही, पुन्हा प्रवाह बदलायचे. त्यामुळे खूप लोक परत गेले, खूप लोक त्यामुळे सिंधू नदीने एक प्रकारे हिंदुस्थानचं रक्षणच केलेलं आहे. पाणी माणसाच्या अस्तित्वाचा, माणसाच्या जगण्याचा केंद्रबिंदू. पुढचं महायुद्ध झालं तर ते पाण्याच्या प्रश्नावरून होईल असे जागतिक कीर्तीचे अनेक विचारवंत म्हणतात. मंडळी, माणसाचं जगणं, त्याचं बहरणं, त्याचं धर्मकारण, राजकारण, समाजकारण, सत्ताकारण, त्याची संस्कृती या सगळ्याच गोष्टी पाण्याभोवती केंद्रित असतात. म्हणूनच तर आफ्रिकेतला पहिला माणूस, ज्याला आपण होमोसेपियन म्हणतो, तो सगळ्यात आधी पाण्याची समृद्धी असलेल्या सिंधूच्या खोऱ्यातच आला आणि तिथेच तो स्थिरावला. या सिंधूच्या खोऱ्यानं, या जलसमृद्धीनं जगभरातल्या कित्येक साम्राज्यांना आकर्षित केलं आणि सिंधूच्या खोऱ्यामध्ये विविधांगी संस्कृती बहरत गेल्या, विकसित होत गेल्या. आज आपण वेध घेणार आहोत सिंधूच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेल्या अशा संस्कृतींचा, तिथल्या आक्रमणांचा आणि सिंधू संस्कृतीच्या अनुषंगानं जगभरात झालेल्या सत्ताकरणाचा. यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत एम्पायर्स ऑफ द इंडस या पुस्तकाचे अनुवादक श्री श्याम पाठक सर. पाठक सर, मी आपलं बुक विश्वच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. पाठक सर यांचा 37 वर्षांचा कॉर्पोरेट क्षेत्रामधला, इंजिनिअरिंग क्षेत्रातला अनुभव आहे. याशिवाय साहित्य, अनुवाद, भाषांतर ही त्यांची आवड आहे. त्यांच्या नावावर अनेक पुस्तकं जमा आहेत. एम्पायर्स ऑफ द इंडस या ॲलिस अल्बिनिया लिखित पुस्तकाचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला. तो वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आणि आज त्याच अनुषंगानं आपण सिंधूतील साम्राज्य आणि सिंधूतील संस्कृतीची कहाणी या विषयावरती त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि पहिला महत्त्वाचा प्रश्न मला आपल्याला विचारावासा वाटतो की पाण्याच्या भोवताली, म्हणजे पाण्याच्या अनुषंगानं, नद्यांच्या काठोकाठानं अनेक संस्कृती स्थिरावत गेल्या, त्या विकसित होत गेल्या. अर्थात सिंधू त्याला अपवाद असण्याचं कारण नाही आहे, कारण इतकी मोठी नदी, म्हणजे काही काही लोक तर तिला तो एक महासागर आहे की काय अशी उपमा देतात. तर सिंधू नदीचा मुळातला इतिहास काय आहे आणि त्याची भौगोलिक पार्श्वभूमी काय आहे? बरं, तुमचं म्हणणं बरोबर आहे की पाण्याभोवतीच सगळं जगातलं सत्ताकारण, अर्थकारण, समाजकारण जे घडत आलेलं आहे. सिंधू ही तसं म्हटलं तर कोट्यावधी वर्षापूर्वी एक मोठा भूकंप झाला आपल्या उपखंडामध्ये आणि आपला खालचा जमिनीचा पट्टा वर सरकला. बरं, आणि त्यातनं आपले हे हिंदुकुश, काराकोरम, हिमालय हे सगळे पर्वत तयार झाले. हा प्रकार खूप कोट्यावधी वर्षापूर्वी, अब्जावधी वर्षापूर्वी घडला म्हटलं तरी हरकत नाही. भूकंपामध्ये जे डोंगर तयार झाले, पर्वत तयार झाले, त्यातनं कैलास
हा एक महत्त्वाचा पर्याय. कैलासावरनं आणि मग उंच असल्यामुळे तिथे बर्फ जमणं, बर्फाचं पाणी होणं, त्यातनं नद्या येणं. कैलासावरनं उत्पन्न झालेल्या महत्त्वाच्या नद्यांपैकी सिंधू ही एक मोठी नदी. बरं. ती तिबेटमध्ये उगम पावली आणि जवळजवळ 2800 किलोमीटरचा प्रवास करून अच्छा. ती कराचीजवळ, आजच्या कराचीजवळ, म्हणजे पाकिस्तान तेव्हा काय असेल सांगता येत नाही, तेव्हा काहीच नव्हतं अगदी. पण आज जिथे कराची आहे, जिथे अरबी समुद्राजवळ पाकिस्तानमध्ये, तिथे ती समुद्राला मिळाली. वरनं एवढ्या उंच पर्वतांवरनं जेव्हा गाळ घेऊन नदी खाली येते तेव्हा आजूबाजूचा प्रदेश खूप सुपीक होतो. हो. आणि त्या सुपीक प्रदेशामध्ये प्रचंड समृद्धी त्या काळात होती. त्या काळामध्ये जसं आपण इतिहासाच्या पुस्तकात नेहमी ऐकतो किंवा ऊन आले कुषाण आले, मला कृष्णवी शाळेतलं आठवतं, ऊन आले कुषाण आले. पण त्याही आधी अनेक लोक मोंगोल आले. आणि खरं अजून मागे गेलं तर तुम्ही म्हणालात तसं आफ्रिकेतनं निघालेला तो पहिला होमोसेपियन असं म्हणतात की तो पाणी शोधत शोधत, समृद्धी शोधत शोधत आला आणि सिंधुकाठी ते आफ्रिकेतले लोक स्थिरावला. आता हे एका बाजूला होत होतं, लोक वेगवेगळे येत राहिले, तिथे वस्ती करून राहायला लागले. तिबेटमधनं हिमालयातला जो प्रवास आहे तो पुष्कळ धबधब्यांचा आणि उचलखत, पण काही प्रदेशांमध्ये प्लेन्स आहे. बरं. तर त्या प्लेन्समध्ये सिंधूचं पात्र इतकं मोठं होत गेलं, अच्छा, प्रचंड, म्हणजे समुद्रासारखं. त्याला समंदर म्हटलेलं आहे. कोणी जसं म्हटलं तुम्ही अब्बासीन, एका ठिकाणी त्याला नद्यांचा बाप म्हटलेला आहे. नद्यांचा बाप, हां, असं पण नाव आहे. अब्बासी, अब्बासीन. अच्छा. सिंहनद असं पण म्हटलेलं आहे. सिंहनद म्हणजे मोठा नद. बरं. तर अशी नावं पडत गेली आणि ह्या समृद्धीमुळे सगळ्या जगाचं लक्ष. आणि मग प्रवासी लोक जे यायचे ते जाऊन सगळीकडे सांगणार, अरे उधर मैंने ऐसा देखा, उधर मैंने वैसा देखा, सांगणार जगभर. तर हे सगळं सांगायचे आणि त्यातनं मग लोक यायला लागले. त्यात आपण म्हणतो त्याप्रमाणे अलेक्झांडर आला, मग गझनी आला, मग इकडून मंगोल आले, चेंगीज खान, हे ते सगळी लोक यायला लागली. अशा प्रकारे या सिंधूची जी समृद्धी आहे तिची माहिती सगळ्या जगभर पसरली. मग सिंधूला जी वेगळी वेगळी नावं आहेत त्याच्यामागे नेमकी कारणं काय? हां, आता म्हणजे मी निलाब असं काहीतरी नाव आहे आणि ऐकलं. 2800 किलोमीटरमध्ये. दुसरं असं की त्या काळामध्ये अशी काही साधनं नव्हती संपर्काची. जो तो आपापल्या गावात त्याला नाव देतो. जसं आपल्या गावातल्या नदीला आपण गंगाच म्हणतो, मग तिचं नाव भले काहीतरी वेगळं असेल, पण आपण म्हणतो गंगा, गंगेकाठी गेलो असं. तसं तिबेटमध्ये जी नावं वेगळी आहेत. नंतर खाली अफगाणिस्तानमध्ये तिला निलाब, जसं तुम्ही म्हटलं निळं पाणी, त्याला निलाब म्हटलं. मग पुढे तिला सिंहनद म्हटलं. मग कुठे खाली पाकिस्तानमध्ये आल्यावर कराचीमध्ये नंतर तिला जेव्हा या बाकीच्या पंजाबमधल्या 5 नद्या मिळाल्या आणि पुढे तिला मग सिंधू म्हणाले. पण हे सिंधू नावात सुद्धा खूप वेगळे व्हेरिएशन आहे, कारण की जसजशी लोक वेगवेगळ्या प्रांतातली येत गेली तर ते त्याला वेगवेगळं त्याचा उच्चार वेगळा करत दे. पर्शियन लोकांना स म्हणता येत नाही, मग ते हिंदू म्हणायला लागले. बरं. हां, ते म्हणजे सिंधूचंच हिंदू, ही हिंदू नदी आहे, असं सिंधू नदी नाही, हिंदू नदी आहे. मग चीनचे लोक तिला इंडस म्हणायला लागले. हां, त्याच्यावरनं इंडस, हिंदू असं करत करत ते सिंधू. तर कुणी सिंधू म्हणतं आहे, कोणी इंडस म्हणतं आहे, कोणी सेंगे ख्वाब म्हणतं आहे, कोणी निलाब म्हणतं आहे. ते प्रदेशामध्ये वेगवेगळ्या भाषेप्रमाणे ही नावं पडत गेली आणि त्या प्रदेशामध्ये आपली जी आपण त्याला सिंधू संस्कृती म्हणतो ती हळूहळू विकसित झाली. जवळजवळ 10,000, 5,000, 7,000 वर्षाचा रेफरन्सेस अवेलेबल आहेत की हे सगळं तिथे घडलं. आणि म्हणून मग सिंधू म्हणजे हिंदू आणि त्या हिंदू नदीच्या काठी वसलेला तो हिंदुस्तान, असं आपल्या देशाचं नाव हिंदुस्तान हे तेव्हापासून पडलेलं आहे. म्हणजे हिंदू संस्कृती ही सिंधू संस्कृतीच म्हणायची. हिंदू संस्कृती ही सिंधू संस्कृतीच आहे. बरोबर आहे. वा. त्याचेच धागेदोरे आत्तापर्यंत आपल्याकडे आहेत. बरोबर. तेव्हा तिथे जे काही घडत होतं. अगदी खरं आहे. आपल्या राष्ट्रगीतात सुद्धा सिंध प्रांताचा प्रामुख्यानं उल्लेख येतो. पंजाब, सिंध, गुजरात, मरा. अगदी तो सिंध जो आहे तो सिंध प्रांत. पण गंमत अशी आहे की तो सिंध प्रांत आज आपल्या हिंदुस्थानात आहे. सिंधू नदी ही पूर्णतया पाकिस्तानात आहे. फक्त एक थोडा तुकडा
वरती लडाखमध्ये आपला थोडा भाग. त्याची पण एक गंमत आहे. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं, लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री होते. मग ते दौऱ्यावर सगळीकडे फिरत होते. जेव्हा लेह लडाखला गेले तेव्हा तिथे रस्त्याने जाताना एक मोठी छान नदी दिसली. इनफॅक्ट तो जो जंक्शन आहे सिंधू आणि झंस्कारचा, तो फार फेमस स्पॉट आहे. आज कोणी लेहला गेलं की तिथे फोटो काढल्याशिवाय येत नाही. त्या जंक्शनला त्यांनी अडवाणीजींनी विचारलं, ही कुठली नदी? अहो, ही आपली सिंधू नदी. हो काय चमकले. आणि मग त्यानंतर त्यांना एकदम लक्षात आलं की अरे, ती ग्रेट सिंधू नदी भारतात आहे की थोडीशी. आणि मग त्यांनी तिथे सिंधू आरती, सिंधू दर्शन हे कार्यक्रम सुरू केले. पण ही गमतीशीर. पण म्हणजे हिंदू संस्कृती किंवा हिंदू धर्म हा म्हणजे मूळचा सिंधू धर्म किंवा सिंधू संस्कृती. आणि त्याचं आता खरं म्हणजे आता आपण ज्याला हिंदू धर्म म्हणून खूप असं नॅरो फ्रेममध्ये बघतो, तेव्हाचं जर हिंदुस्तान म्हणून जो काय होता, तो जो काही सिंधू संस्कृतीमध्ये हिंदू धर्म म्हणून म्हटला आहे, जे आपले काही ज्येष्ठ विचारवंत सतत सांगत असतात, अच्छा, की त्याचं जे आज धार्मिकीकरण झालं आहे तसं तेव्हा नव्हतं. बरं. इनफॅक्ट त्या नदीकाठी ज्या काही वेगवेगळ्या कम्युनिटीज येऊन राहिल्या, मग त्यात इकडनं पर्शियन आले होते, तिकडनं मोंगोल आले होते, इवन हे गरणीच्या मोहम्मदाबरोबर आलेले लोकही तिथे काही राहिले, सगळेच काही परत गेले नाही. त्या सगळ्यांची तिथे अशी सरमिसळ झाली. आणि खरं म्हणजे त्या काळात एवढं काही नव्हतं की अगदी हा धर्म का तो धर्म असा नव्हता. कारण त्याला तशी नव्हती. त्या धर्मातनं जे कोणी चांगले लोक होते, आता नानकसारखं, गुरु नानकांसारखे गुरु हे त्या भागात तिथेच फिरत होते आणि त्या सगळ्यांची त्यांची चर्चा उचलत चालायची. बरोबर. त्यातनं त्यांना असं लक्षात आलं की आज आपण जे धार्मिक झगडे करतो हे चुकीचे आहे, हे सगळ्यांमध्ये सगळं चांगलं आहे. त्यामुळे त्या प्रत्येक धर्मातल्या चांगल्या गोष्टी घेऊन अच्छाने गुरु ग्रंथ साहेब लिहिला. त्यांना अजिबात अशी इच्छा नव्हती की आपल्याला काही हिंदूंविरुद्ध किंवा मुसलमानांविरुद्ध असं काही करायचं होतं. सगळ्यांचा मिळून चांगला धर्म असावा, ते गुरु नानकांच्या ग्रंथसाहेबमध्ये म्हटलेलं आहे. बरं. आणि तिथेच म्हणून दुसरं एक जी पंथ सुरू झाला तो सुफी पंथ जो आपण म्हणतो, आज आपली सुफी गाणी किती ऐकतो, तर त्या सगळ्या सुफी भजनांमध्ये म्हणजे बुल्ले शाह असो किंवा शाह लतीफ असो, शाह इनायत असो, हे त्या काळात तिथे झालेले सुफी संत, त्यांच्या सगळ्या भजनांमध्ये हेच आहे की आपण सगळे सारखे आहोत. आणि हे सुफी संत त्यानंतर त्यांची कीर्ती इतकी पोचली की इनफॅक्ट दारा शुको, औरंगजेबाचा जो भाऊ होता, त्याच्यावर पण या सुफीचा इतका परिणाम झाला. आणि खरं म्हणजे दारा शुकोची हत्या होण्यामागे हे पण एक कारण आहे. बरं, की त्याला औरंगजेबाचं कम्प्लीट इस्लामीकरण मान्य नव्हतं. त्याला हा सुफी पंथ पसंत होता आणि ते औरंगजेबाला पसंत पडलं नाही. पण एनिवे हा सुफी पंथ पण त्या सिंधूच्या काठी. सुफी पंथाची निर्मिती होण्यामागे कारण काय होतं पण मुळात हेच होतं की आपण जरी वेगवेगळ्या जे का शेवटी असे मिळून मिसळून राहायचं आहे, अच्छा, तर मग आपले हट्ट थोडे सोडा. कोणी म्हणतं की बरं तुला वाटतं तसं कर, तुला वाटतं तसं कर, पण फायनली आपण सगळी माणसं आहोत आणि माणसं म्हणून राहायचं आहे. सुफीचं मूळ तत्व हेच आहे. सिंधू नदी ही प्रामुख्यानं किती वर्ष जुनी आणि एकूण किती देशातून वाहते ती? जसं म्हटलं तसं सेंगे खॉबनं ती उगम पावते तिबेटमध्ये उगम पावली. आणि तिबेटमधनं ती मग पहिल्यांदा शिरते की आता ह्या असं आहे की ह्या रेषा आज पडल्या आहे. त्या काळामध्ये जेव्हा सिंधू निर्माण झाली आणि वाहत असेल तेव्हा सगळा एकच भूप्रदेश होता. बरोबर. आणि त्या काळात घडलेल्या ज्या जे काही घटना आहेत, ज्या काही त्या सगळ्या आपला हा कॉमन वारसा आहे. तिबेटी लोक ते पण तिला माता मानतात, अफगाणिस्तान लोक पण तिला आई मानतात, आपण पण आई मानतो, पाकिस्तानी, कारण शेवटी तिच्यावरच सगळे जगलेले आहेत. भाषा वेगवेगळी. तिबेटमधनं मग थोडा भाग आता आज आपल्या भारतातनं जातो, मग तो अफगाणिस्तानमध्ये जातो, अफगाणिस्तानमधनं पाकिस्तानमध्ये येतो आणि मग तो कराचीला ते अरबी समुद्राला मिळतं आहे. आणि ह्या दोन्ही काठावर त्यामुळे प्रचंड समृद्धी, गाळ चांगला वर्ण वाहत आल्यामुळे त्या समृद्धीचं एक मला त्या पुस्तकातलं आठवतं की जसं म्हणतात की व्यापारी मेसोपोटोमियापर्यंत गेले, म्हणजे आजचा जो इजिप्त आहे तिथपर्यंत जायचे. तर काय घेऊन जायचे, तर वरच्या उत्तर पाकिस्तान, उत्तर अफगाणिस्तानमध्ये प्रचंड देवदार वृक्ष, तर त्या देवदार वृक्षांची तोड व्हायची
ती लाकडं वरच्या भागात तोडली जायची. नंतर काही भाग असा होता की तिथे हे लाकडं पाण्यात सोडली जायची. नंतर जवळजवळ 100-150 किलोमीटर खाली ती गोळा व्हायची. बरं. नंतर तिथे त्याचे ओंडके बांधून ते पाण्यात सोडले जायचे. त्याचं नॅचरल सिझनिंग व्हायचं. त्यातनं जे लाकडाचे जे आतले केमिकल्स आहेत ते सिंधूच्या पाण्याने धुवून निघायचे. बरं. ते सिझनिंग झाल्यावर ते काठावर काढून ठेवायचे आणि मग ते सूर्याच्या उष्णतेने तापले की मग त्याचे तुकडे व्हायचे. मग शिडाच्या बोटींवर हे लाकूड लादलं जायचं. बरं. आणि मग ते पुढे कराचीमधून इजिप्तपर्यंत जायचं. अच्छा, कराचीपासून इजिप्तपर्यंत हा लाकडाचा व्यापार. मग ह्याच्यात लाकूडात मग मधल्या काही पंजाबच्या भागामध्ये आणि ह्या आपल्या भारताच्या खालच्या दक्षिण भागामध्ये वर आलेलं कापड जायचं. पाकिस्तानामध्ये कापूस खूप होत होता तेव्हा त्या भागात नाही. आज मी पाकिस्तान म्हणते पण तेव्हा पाकिस्तानला होता. पण पंजाबमध्ये खूप सुपीक असल्यामुळे कापूस, मग चांगलं कापड, रेशीम हे सगळं निर्माण व्हायचं. ते सगळं लादून मसाले यायचे खालनं. मसाले खालनं वर यायचे आणि या शिडाच्या बोटींमधनं जायचे. बरं. असा व्यापार हा तेव्हा सुरू होता. मग ते व्यापारी इकडे यायचे. ही चहलपहल खूप सुरू होती. आणि त्यामुळे सिंधू आणि सिंधूच्या आसपासची समृद्धी याची बातमी सगळ्या जगभर पसरत होती. बरं. आणि त्यामुळे मग आक्रमक यायला लागल्या. हो, आपल्याकडे असं म्हटलं जातं की सोन्याचा धूर निघत होता या देशातून, तर त्याचं कारण सुद्धा या सिंधूच्या समृद्धीमध्येच आहे. खूपच आहे. आणि सोनं मिळतही होतं. सोनं मिळत होते. इनफॅक्ट त्या हिमालयाच्या उत्तर पाकिस्तान, उत्तर अफगाणिस्तान या भागामध्ये सोन्याच्या खाणीच होत्या. खाणी म्हणजे आज आपण त्याला ही खाण म्हणतो तसं नाही. लोकल नागरिक ज्यांना माहीत होतं त्यांना रेगारी असं त्यांचं एक कम्युनिटी आहे, त्यांचं कामच ते होतं की माती खोदायची. त्यांना पर्टिक्युलर जागा माहीत होत्या सिंधूच्या पॅकेटची. तिथली माती खोदायची, चाळायची, त्यातनं सोन्याचे कण काढायचे, त्यांचा उद्योगच होता. अच्छा. आणि ते सोनं गोळा करायचे. सोनं इथं खूप होतं. त्याचे आणखी काही उल्लेख सिंधूतील साम्राज्य पुस्तकात काय? एक छोटासा उल्लेख इतका मजेदार आहे की ही जी समृद्धी आहे याचं एक चिन्ह म्हण हे नंतर पुढे येतं कुठेतरी. रणजित सिंग हे सिखांचे मोठे सरदार. आणि खरं म्हणजे नानकांनी जेव्हा सांगितलं होतं आणि अकबरांनी पण ते कबूल केलं होतं की नानकांनी जे लिहिलं आहे याच्यात काहीही मुस्लिम विरोधी नाही आहे. हे सरळ साधं जीवन कसं जगावं याचं तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे अकबरांनी इनफॅक्ट हे अकबराला कळल्यानंतर अकबरांनी नानकाचा ग्रंथ पूर्ण आपल्या पंडितांकडनं वाचून घेतला. बरं. आणि मग त्याला ठरवलं की अरे कायच्यात काय हे सगळं चांगलं आहे, वाईट काही नाही आहे. त्यामुळे त्यांनी शीख पंथांशी युद्ध बंद केलं. आणि इनफॅक्ट आज जिथे गोल्डन टेम्पल आहे अमृतसरचं, ते मंदिराची जी जागा आहे ती अकबराने दिलेली आहे नानकांना की इथं तुझं मंदिर बांधा. बरं. आणि त्यानंतर रणजित सिंग झाले. ते कारण याचं कारण झालं की अकबराच्या नंतरच्या वारसांना ही शिखांशी दोस्ती आवडली नाही. बरं. ते कट्टर इस्लामी. अच्छा. आणि मग त्यांनी 2 गुरूंचा वध केला वगैरे. मग त्यातनं रागावून रणजित सिंगांनी सैन्य उभं केलं, गोविंद सिंगांनी सैन्य उभं केलं. हो. तर हे सैन्य झालं नसतं जर हा कट्टरपणा केला नसता. तर त्या सैन्यातनं रणजित सिंग राजा उभा राहिले. त्यांच्या श्रीमंतीबद्दलची एक छोटीशी गोष्ट आहे ती मला आत्ता इथे आठवते. हो. की तेव्हा ब्रिटिश इथे राज्य करत होते. तर महाराजांकडे काही कार्यक्रम आहे, फंक्शन आहे, पार्टी आहे, बोलवलं आहे. मग ब्रिटिश अधिकारी जायचे. आता हे महाराज आहे पण हे तर बिचारे नोकर आहेत ना या कंपनीचे, ईस्ट इंडिया कंपनी. तर ते अधिकारी असतील मोठे दारादार पण ते शेवटी अधिकारी. तर ते जायचे आणि मग पार्टीवरून घरी आल्यावर 2-2, 3-3 दिवस आंघोळ करायची नाही असं नाही लिहून ठेवलं आहे. कारण मुळे या महाराजांकडे जेव्हा आम्ही जायचो मेजवानीला तेव्हा गेटवर आमच्या अंगावर सोन्याचा चुरा उधळला जायचा. अरे बापरे. हे बघून ते थक्क व्हायचे. पाहुण्यांचं स्वागत म्हणजे सोन्याचा चुरा उधळायला. आणि मग तो अंगावर पडलेला सोन्याचा चुरा घेऊन हे लोक घरी यायचे आणि तो चुरा पूर्ण गोळाधारीपर्यंत अंगावर टाकायचे नाही. अशी एक गंमत. बेसिकली ही सुबत्ता होती. बरोबर. ही समृद्धी होती. त्या समृद्धीपायी की आक्रमक आले की आक्रमक. त्या आक्रमणांचा काही इतिहास अजून थोडा परामर्श काय घेता येईल का? म्हणजे घटनाक्रम साधारण काय होता आणि कोणकोणते आक्रमक होते? एका बाजूने मोंगोल आले. हो. पण मोंगोल हे तिबेटपर्यंतच राहिले, फार पुढे आले नाही. त्यामुळे तिबेटी लोक हे मोंगोल वंशाचे आपल्या बरोबर. चीन मोंगोल त्या भागाचे तिबेटपर्यंत आले, खाली आले नाहीत मोंगोल.
बरोबर. चेंगीज खान आले होते, पण ते त्या खाली सिंधूच्या खाली आले नाही, ते वरनं गझनीकडे गेले. बरं. पण ह्या सगळ्या चहलपहलमध्ये गझनीच्या मोहम्मदाला कळलं की इथे काहीतरी जोरदार काम आहे, त्यामुळे आपण गेलं पाहिजे. मग मोहम्मद गझनी हे कितीतरी 17 वेळा आपण किती इतिहासात वाचलेलं आहे की 17 वेळा सोमनाथपर्यंत येऊन गेले आणि सोमनाथचं मंदिर लुटून गेले. आणि त्यांचे कसे असायचे माहिती आहे का, तो मोहीम एकदा आली आणि ते यायला 2 वर्ष, जायला 2 वर्ष, मग आराम करायला 2 वर्ष, मग परत 2 वर्ष, असं ते मोहम्मद गझनी येत राहायचे. मग ते परत गेल्यावर हे सोमनाथचे मंदिर पुन्हा उभारायचे, पुन्हा नेऊन लुटायचे. हा प्रकार सतत चालू राहायचा. बरोबर. त्यात एक गोष्ट अशीच त्या पुस्तकात मला आठवते, एलिसने लिहिलं आहे की अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले आणि अफगाणिस्तानला गेले, तर तिथे गेल्यावरती ऑफिशियल व्हिजिटच्या नंतर त्यांनी 1 दिवस राखून ठेवला होता आणि ते तिथल्या लोकांना म्हणाले की मला गझनी बघायची. बरोबर. हां, अटल बिहारी वैयक्तिक खर्चाने गेले. अच्छा. आणि गझनी बघून आले. ते म्हणजे हा गुजरातमध्ये येऊन सोमनाथ लुटून 17 वेळा काय घेऊन गेला आणि गझनी आज आहे कशी हे मला बघायचं आहे. अच्छा. म्हणून ते मुद्दाम गेले होते आणि त्यांनी असं लिहिलंय की मी ते मुद्दाम बघून आलो की हा माणूस काय करत होता इथे येऊ. त्यानंतर मोगल तर आलेच, मग बाबर आले. मोगलांचं असं झालं की खरं म्हणजे तेही परत गेले असते, पण मोगलांचं का असतं, त्यांच्या भावाभावांमध्ये इतकी भांडण असतात. समरकंदला त्यांची राजधानी होती, तो काबूलच्या पुढे. तिथून आल्यावर तिथे त्यांच्या भावाने यांचं राज्यच काबीज केलं. बरं. यांचं जायचाच रस्ता बंद झाला बाबरचा. बाबला महाग झाला, बाबर इकडे आला आणि तिकडे त्याचं राज्य गेलं. आता करायचं काय, बसा इथे. असं करून बाबर इथे राहिला. हुमायून झाला, हुमायून नंतर अकबर झाला, हे सगळे लोक. पण तेव्हा काय होतं, इथे आपल्याकडे शेरसिंग सुरी किंवा राजपूत लोक याच्या आजूबाजूला, दिल्लीच्या आजूबाजूला. पण सगळ्यांना तिथे काय होतं, जगामध्ये एक माहीत होतं की भारतात जायचं असेल तर दिल्ली काबीज करावी. बरोबर. कारण फारसं याची आत्तापर्यंतचे तुम्ही व्यापार हे सगळे जे पाहिले ना प्रवासी, हे कोणी नर्मदेच्या खाली गेले ना. बरोबर आहे. त्या सगळ्यांना भारत हा नर्मदेच्या वर, उत्तर भारत हां, तो गंगा, सिंधू, यमुना, हा एवढा. नर्मदेच्या खालचा भारत फारसा माहीत नव्हता. तो ब्रिटिशांना कळला. जेव्हा युरोपियन लोक एक कालिकतला जेव्हा आले, वास्को डी गामा आला, वास्को डी गामा, हे सगळे जेव्हा खाली आले, ब्रिटिश कलकत्त्याला आले, तेव्हा दक्षिण भारताची कल्पना आली. बाकी सिंधूवरच सगळे फिरत होते. आता ह्या मूळ बाबर राहिले, अकबर राहिले, हुमायून राहिला. या अकबराची एक गंमत सांगतात. तेव्हा ह्या लोकांनी त्यांना इतकं हैराण केलं, आजूबाजूच्या लोकांनी, की एक काळ असा होता की हुमायूनला राजस्थानमधल्या एका रजपूत माणसाकडे आश्रय घ्यावा लागला आहे. तो प्रयोग खतम झाला, त्याचं सगळं सैन्य संपलं. हुमायून आपली फॅमिली घेऊन, त्याची पत्नी गरोदर होती, तिला घेऊन त्याने एका राजपूत राजांनी त्याला आश्रय दिला. हां, तिथे हुमायून राहिला आणि तिथे अकबराचा जन्म झाला. अच्छा. अकबराच्या विचारसरणीमध्ये जो फरक आहे तो याच्यामुळे आहे की एका राजपूत राजाने माझ्या आईला इथे आश्रय दिला आणि मला सांभाळलं, म्हणून मग तो कट्टर मुस्लिममधनं जरा सुफी प्रकारचा अकबर तयार झाला. बरोबर. आणि म्हणून मग ती जोधपूरची राणी पण त्यांनी केली. एकूणच त्यांनी समन्वयाचा भाग घेतला, ती राजपुतांबरोबर पण आपण चांगलं राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा जो अकबराचा टोन होता तो याच्यामुळे की त्याला राजपूत एका संस्थानिकाच्या घरात त्यांनी जन्म घेतला. बरोबर. तर असे हे सगळे आक्रमक येत राहिले. बरोबर. आणि इथे काही राहिले, काही परत गेले. शेवटचे जे लोक आले ब्रिटिश. आता ब्रिटिशांनी जसं मी सांगितलं की कलकत्ता त्यांना फार नंतर कळलं, इथे सिंधूमधनं दात शिरत होते. बरं. तर एक बार्नेस म्हणून, अलेक्झांडर बार्नेस म्हणून त्यांचा पहिला अधिकारी, बार्नेस, त्याला काय मिशन देऊन पाठवलं होतं, तू युद्धखोर म्हणून जाऊ नकोस, तू माहिती गोळा करणारा माणूस आहे, तू सहज प्रवासाला आला आहे. कारण तिथले किनाऱ्यावर सगळे लोक हे जे कोणी सिंधूतनं आत येतात परदेशी त्यांना मारायचं, असंच त्यांचं. हा सगळ्यांशी दोस्ती करत करत मी नकाशा बनवायला आलो आहे, मी असा आहे तसा आहे, मी फार सहज फिरायला आलो आहे. सगळ्यांना गिफ्ट घेऊन यायचं, तिकडनं भरपूर तिकडच्या गिफ्ट घेऊन यायचं आणि त्या इटालियन वस्तू, फ्रेंच वस्तू अशा तर घेऊन यायचा. अच्छा. पण त्या सगळ्या राजांना द्यायचा, काही विश्वास ठेवायचे, काही नाही ठेवायचे. पण असं करत करत हा अलेक्झांडर बार्नेस जवळजवळ 200 किलोमीटर आतपर्यंत, थट्टापर्यंत गेला आणि आजूबाजूच्या प्रकाशाचं त्यांनी दोन्ही काठावरचे नकाशे बनवले. बरोबर. आणि हे नकाशे नंतर ब्रिटिशांना खूप कामाला आले. अच्छा.
आणि मग ते गनबोट घेऊन आले. पण तरी या गनबोटी थट्टापर्यंत पोचायला त्यांना भयंकर वेळ लागला. कारण हे मध्ये जे संस्थानिक होते दोन्ही काठावरचे, काही राजपूत होते, काही मुसलमान होते, काही मोंगोलसुद्धा होते. तिथे जे राहायचे त्यांनी आपापलं असं एक थोडा संस्थान करायचं आणि राहायचं, एकमेकात भांडायचं. पण बाहेर न आला असेल तर सगळ्यांनी त्याच्याशी भांडायचं. हो असा प्रकार होता. त्यामुळे त्या ब्रिटिशांना ते काही आत येऊ देत नव्हते. बरोबर. तर हा प्रकार तिने एका पुस्तकात तिने पुढे असं म्हटलं आहे हिनी, की मी जेव्हा प्रवास करायला लागले कराचीपासून थट्टापर्यंत, तर 200 किलोमीटरचा प्रवास मी 20 दिवसात केला. परंतु ब्रिटिशांना कराचीपासून थट्टापर्यंत पोचायला 200 वर्ष लागली. 200 वर्ष पोचूच नाही शकलं. ती इतकी मधली लोक कडक होती. अच्छा, हे इने म्हटलंय, या पुस्तकाची लेखिका ॲलिसने म्हटलं आहे की मी 20 दिवसात पोचले. कारण की तिचे काय, ती प्रवासी म्हणूनच जात होती. परंतु हे युद्ध करायला आलेल्या ब्रिटिशांना तिथपर्यंत पोचणं, थट्टापर्यंत पोचणं फार कठीण गेलं. आणि त्यांना सिंधू महत्त्वाची याच्याकरता वाटत होती. आता तो जर आपण भाग बघितला, पहिलं महायुद्ध संपलेलं आहे, दुसरं महायुद्ध संपलेलं आहे. त्या काळामध्ये जर आपल्याला भारतावर राज्य करायचं असेल तर वरनं येणारा रशिया हा त्यांना धोका दिसत होता. हो, कारण रशियाने पण भारताकडे नजर वळवली होती. चीनचा धोका होताच. पण ब्रिटिशांना एवढं कळलं होतं सिंधू ज्याच्या ताब्यात असेल तो खाली कोणाला उतरू देऊ शकत नाही, म्हणून त्यांनी सिंधूवर लक्ष केंद्रित झालेलं बरीच वर्ष. पण त्यांना 200 वर्ष लागली. पण ब्रिटिश त्यांनी ताब्यात घेतली सिंधू. बरोबर. 100 वर्ष आपलं राज्य केलं. आणि मग 47मध्ये भारतातनं सिंधू पाकिस्तानात गेली. अलेक्झांडर, आपण सिकंदर म्हणून त्याला ओळखतो, सगळं जग ओळखतं. हा अलेक्झांडर पण जग पादाक्रांत करायला निघालेला. त्यांनी तो कित्येक ग्रीसपासून निघालेला अलेक्झांडर हा पूर्ण पर्शिया क्रॉस करून आपल्या खंडामध्ये आला. आणि त्याला त्याच्या आधीचे लोक येऊन गेले होते. त्यांनी लिहून ठेवलं होतं की सिंधू क्रॉस करायची आणि भारत पादाक्रांत करायचं. मोठं सैन्य त्याचं प्रचंड, पायदळ घोडदळ हे सगळं घेऊन अलेक्झांडर जेव्हा पोचला, तर तो ज्या भागामध्ये पोचला तिथून पुढे सिंधू क्रॉस करणं हा त्याच्याकडे एक ऑब्जेक्टिव्ह होता. आणि मग ते जेव्हा जागा शोधत होते, आता असं ते नकाशे जुन्या काळात बनवलेले, कुठली जागा काय त्या शोधाशोधीत त्यांना कसं झालं असेल माहीत नाही. तर या सगळ्या याच्यात त्याची 2-4 वर्ष सिंधू क्रॉस कशी करायची ही जागा शोधण्यात गेली. बरं. आणि मग कुठेतरी त्यांना वाटलं की हे, पण होतं काय की सिंधूचं पाणी ह्या 1.5-2 वर्षामध्ये वर बर्फाच्या वितळण्यामुळे मध्ये सिजनल सिंधूला जे पूर यायचे ते इतके अनप्रेडिक्टेबल होते की अलेक्झांडरला याची कल्पना नव्हती. बेसिकली हे लोक इकडनं आलेले, त्यांनी एवढी मोठी नदी कधी पाहिली नाही, एवढे पूर कधी पाहिले नाही. त्यामुळे त्यांना असं काही समजायचं नाही आहे का दर्या आहे, कारण ते समंदर म्हणतात, दर्या म्हणतात. त्याचं कारण आहे दुसरा काठ दिसतच नाही. आणि म्हणतात नदी आहे अशी कशी, आणि मध्येच पूर येतो, मध्येच पाणी वाढतं. तर ह्याच्यात त्याची फार पंचायत झाली. मग शेवटी ते तयार झालं. मग ते बोटी बनवल्या, लिटरली काठावर होड्या बनवून, बोटींनी क्रॉस केला. बरं. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये अलेक्झांडरचं सैन्य इतकं कंटाळून गेलं की वैतागले ते लोक की कशाला यांनी हट्ट धरला आहे, आपण आपलं जाऊया परत. आता हे का बरं पुढे काय आहे माहीत नाही, समृद्ध आहे म्हणतात, पण इथे त्रासलो आम्ही, आता बास झालं असं म्हणून ते सैन्य परत निघायची तयारीत होता. तर अलेक्झांडर तरी शेवटी क्रॉस केली कशी तरी. आणि त्याला असं तेव्हा द्विधा मनस्थिती होती. त्याला वाटतं चला आता हा मोठा अडचण तर पार झाला, आता दिल्ली गाठायची असं त्याच्या मनात होतं. पण त्याची सरदार होते ते ऐकायला तयार नव्हते. तर असं बरंच चसल चालली. आणि शेवटी तो म्हणाला की जाऊ द्या आता परत जाऊया, कारण हे सैन्यच तयार नसेल तर आपण जाऊन काय करणार. म्हणून ते परत जाण्याच्या तयार होतील. तेव्हा आपण जे नेहमी सिकंदरने पौरसी की ती लढाई तो मैं क्या करू असं एक गाणं होतं, तो त्यातला हा जो पौरस आहे राजा पुरू राजा, त्या पुरू राजाची आणि सिकंदरची गाठ पडली तेव्हा. बरं, मोठी लढाई झाली. ॲक्च्युली सिकंदर परतण्याच्या तयारीत होता. अच्छा. पण पुरूनी हल्ला केला आणि मागे सिंधू आणि समोर पुरू असं गोळ झाला आणि अलेक्झांडर पुरता हैराण झाला. पण त्याचं सैन्य मोठं होतं त्याच्यामुळे पुरू पण हारला, थकला त्याशी लढता. दोघंही खरं म्हणजे थकले होते. आणि मग थांबले दोघे आणि दोघांनी तह केला. मग ते आपल्याला गोष्ट सांगतात. मग पुरूनी सिकंदरने पुरूला विचारलं मी तुला कसं वागवावं, म्हणजे एका राजाने दुसऱ्या राजाला जसं वागवावं कसं वागवावं ही गोष्ट आपण नेहमी ऐकतो.
पण दुसरी गोष्ट जी मला या पुस्तकात कळली ती अशी आहे की त्यांचं ते एक तह झालं. अलेक्झांडरने सांगितलं बरं ठीक आहे आपण आता युद्ध थांबवू आणि आम्ही काही आता पुढं जाण्याचा विचार नाही, आम्ही परत जातो. परंतु त्यात एक अडचण आहे आणि त्याच्यात तुला मला मदत करायला लागेल की इथून कराचीला आम्हाला बोटींनी आमच्या इजिप्तकडे गिरीसकडे परत जायचं आहे अरबी समुद्रात. पण इथून कराचीपर्यंतचा जो भाग आहे याच्यामध्ये खूप हे अफगाणिस्तानी लुटारू टोळ्या आहेत आणि त्यांचा आम्ही येताना अनुभव घेतलेला आहे की ते भयंकर खतरनाक आहे आणि आमची लोकं त्यांना जाम कंटाळली. तर तू आम्हाला प्रोटेक्शन द्यायचं मग कराचीला पोचवायचं. अच्छा, असा तो तोल झाला. बरं, पुरूच्या सैन्यानी या अफगाणी टोळ्यांशी लढाई करत 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 अलेक्झांडरचं सैन्य कसं शिडाच्या ओढ्यांमध्ये बसून रवाना केली. सिंधूच्या समृद्धीसाठी आणि सिंधूच्या पाण्यासाठी मुळामध्ये ही इतिहासातली फक्त लढाई नव्हती तर वर्तमानात सुद्धा देशादेशामध्ये आजही वादविवाद तंटे बखेडे आहेत. त्याच्याविषयी काय सांगाल? पाणी, सिंधूचं पाणी हा एक मोठा विषय तर आहेच. इनफॅक्ट 47 साली जेव्हा पार्टिशन झालं पाकिस्तान वर्ल्ड बँककडे त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांचं कर्जासाठी वगैरे होतंच. पाकिस्ताननी वर्ल्ड बँकला सांगितलं की सिंधू नदीचं जे पाणी आहे ते आमच्याकडे येतं त्याच्या आधी भारतात नेतं आणि आता जर पार्टिशन झालं तर हे लोक आमची वाट बघतील. यांनी जर वर धरण बांधलं तर पाकिस्तान सपाक, कारण पाकिस्तानमध्ये दुसरं काहीही नाही. बरोबर, सिंधूच्या पाण्याशिवाय पाकिस्तानमध्ये समृद्धी शक्य नाही. त्यामुळे पार्टिशन झालं आणि देश फॉर्म झाले तेव्हा मुख्य करार हा एक आपल्या सगळ्या करारामध्ये सिंधू करार हा खूप नावाजला जातो. बरोबर. आणि तेव्हा वॉटर ट्रीटी, सिंधू ट्रीटी, सिंधू वॉटर ट्रीटी फार महत्त्वाची आहे. कारण की ती ट्रीटी ही अर्थात तेव्हाचं आपलं सरकार, नेहरू सरकार, समन्वयवादी सरकार, म्हणजे असं कोणी कट्टर नव्हतं. त्यामुळे बरोबर आहे त्यांनाही जगा आणि जगू द्या अशा प्रकारचं असल्यामुळे ती सिंधू ट्रीटी झाली. त्याच्यामध्ये सिंधूच्या पाण्याचं वाटप आणि ती कसं आहे त्याच्यात सिंधूला रावी, चिनाब, झेलम या सगळ्या मिळतात. तर त्या पाण्याचं वाटप आणि तिथे धरणं बांधायची नाही, भारताकडे पाणी वळवायचं नाही. जर वळवलं तर त्यातलं अर्ध इकडे गेलं पाहिजे, अर्ध इकडे गेलं पाहिजे, असा सगळा तो सिंधू कराराचा प्रकार आहे. आणि त्याचं फार मॉनिटरिंग व्यवस्थित केलं जातं. जी काय धरणं बांधल्या गेली ती वर्ल्ड बँकेने लोन घेऊन बांधली पाकिस्तानने आणि त्यांचं मॉनिटरिंग सतत असतं. हे दोन्ही हिंदुस्थान पाकिस्तान दोन्हीकडे त्यांचं मॉनिटरिंग असतं या ट्रीटीचं पालन होतं की नाही. त्या वर्षानुवर्ष त्यांचे ऑब्झर्वर्स येतात आणि बघत असतात. ते मधनं ओरडतात आमचं पाणी कापलं वगैरे, मग ते येऊन बघतात. हा प्रकार चालू असतो. पण जरी आपल्या ट्रीटी आहे म्हणून आपण त्यांना मधनं आपल्याकडे आता 14 नंतर हे प्रकार 2-3दा झाले की मध्ये ठीक आता बांधा एक धरण, जाऊ दे त्याला नको पाणी वगैरे असं. अच्छा, पण असं करता येत नाही, इंटरनॅशनल ट्रीटी आहे त्या. बरोबर आहे. बरं, हा प्रकार त्यामुळे आपण योग्यपणे त्यांचा पाण्याचा वाटा देतो. परंतु पाकिस्तानमध्ये एकदा सिंधू पंजाबमध्ये शिरते आणि मग खाली सिंधकडे जातं. पंजाब आणि सिंध पाकिस्तानमध्ये हे दोन, एक बलुचिस्तान आहे ते पण ते पलीकडे आहे. तो बलुचिस्तान, पंजाब आणि सिंध हा पाकिस्तान आहे. पाकिस्तानमधले राज्यकर्ते सतत पंजाबी असल्यामुळे आर्मी ही नेहमी तिथे राज्यकर्ते राहिलेली. आर्मी हे पूर्णपणे पंजाबी लोकांची आहे. जरी पाकिस्तानमध्ये शीख खूप लोक आहेत, सिंधी खूप लोक आहेत, पण ते कुणी आर्मीत नसतं. आर्मीमध्ये फक्त पंजाबी लोक आहेत आणि तेच सरकार चालवतात. त्यामुळे पंजाबमध्ये सिंधू नदीवर धरणं बांधली गेली, मोठी धरणं बांधली गेली आणि ह्या धरणांमधलं पाणी अडवून पंजाब प्रांत एकदम सुपीक समृद्ध झाला. पुढे सिंधमध्ये पाणी येतच नाही. आणि त्यामुळे सिंधमधले लोक जे शेतकरी आणि कोळी जमात एक मोठी आहे. कराचीपासून जवळजवळ 100 किलोमीटरपर्यंत कोळ्यांचा मोठा प्रदेश आहे. म्हणजे मासेमारी बंद झाली, शेती बंद झाली, पाणी खारं झालं, प्यायला पाणी नाही. सिंधमध्ये हा फार वाईट प्रकार आहे. त्यामुळे मला वाटतं ती कोळी जमातच बऱ्यापैकी नष्ट होणार आहे, कारण मासेमारीच होत नाही. आणि ही जी लेखिका आहे हिने जेव्हा प्रवास सुरू केला तर कराचीला सुरू केला.
उगमापासून वरती तिने मुखापासून उगमापर्यंत प्रवास. बरोबर. तर कराचीला तेव्हा जी सुरुवात केली तर पहिल्यांदा तिनं हेच दिसले लोक, कोळी लोक, शेतकरी लोक, सगळ्यांचं ती जाऊन प्रत्येकाशी भेटायची, बोलायची, सगळ्या गावागावांमध्ये हिंडायची. तर तिला हेच रडगाणं ऐकायला मिळालं की पंजाबी लोकांनी आमचं पाणी कापलं, आमची शेती गेली, आमची मासेमारी गेली, आमची हालाखीची परिस्थिती आहे. सिंधमध्ये हा प्रकार फार आहे. बरोबर. कराची आजवर, पण पुढे पंजाबमध्ये मात्र समृद्धी आहे. बरोबर. ते धान्याचं कोठारच आहे. सर, मराठ्यांनी आटकेपार झेंडे लावले असं आपण म्हणतो. बरोबर. तर त्याचा काही संदर्भ आहे का सिंधू साम्राज्याशी? नक्कीच आहे. कारण की अटके पार म्हणजे अटक म्हणजे काय, तर सिंधू नदीच्या काठी अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर एक गाव आहे अटक. अफगाणिस्तानच्या सीमेवर आणि सिंधू नदीच्या काठी एक गाव आहे अटक. तिथे फार जुना किल्ला आहे. बरं. अटक नावाचा किल्ला आहे. तर त्या अटक किल्ल्याला जेव्हा अहमद शाह अब्दालीची लढाई झाली आणि ते पार खालीपर्यंत आले होते, पानिपतपर्यंत, त्यांना रेटून पुन्हा मराठ्यांनी भले मध्ये युद्धात आपले मोहरे गळाले, परंतु तरी लढाई चालू राहिली आणि अटकेपर्यंत अहमद शाह अब्दालीचा पाठलाग करून त्याला अफगाणिस्तानमध्ये परत ढकललं. हो. आणि अटक किल्ल्यावर भगवा झेंडा लागला होता. बरं. आणि हे काम मोगली सैन्यानं करतच नसतात. इथे जेव्हा दिल्लीकडे जे राजा होता मोगल, त्याला यात जन्म शक्यच नव्हतं, हे मराठ्यांनीच केलं. बरं. आणि म्हणून अटकेपार झेंडा लावलेले मराठे, हो, हे जे मराठ्यांचं बिरुद आहे ते फार अभिमानाचं आहे. आणि तेव्हापासून अटकेपर्यंत मोगल साम्राज्य होतं. बरं, ते मोगल साम्राज्य म्हणायचं म्हणजे मुलूक मोगलांचा, पण रक्षण ते मराठे होते. ब्रिटिशांना जो मिळाला हिंदुस्थानचा ताबा तो मराठ्यांकडनं मिळाला. मराठे तेव्हा सगळीकडे येऊन आपल्या पुण्याची लढाई घ्या किंवा कलकत्त्याची लढाई घ्या आणि अटकची लढाई. पण ब्रिटिशांचा अपवाद वगळता बहुसंख्येची परकीय आक्रमणं होती, त्यांना रोखण्यामध्ये सिंधूची भूमिका फार मोठा भाग होता. सिंधूचा फार मोठा भाग होता. कारण की लोक समृद्धीच्या बातम्या ऐकून यायचे, परंतु त्यांना सिंधूच्या विचित्र प्रवाहांची कल्पना असायची आणि मग तिथे येऊन ते परास्त होऊन परत जायचे. हे खूप वेळा झालेलं आहे. अगदी फारच थोडे लोक सिंधू क्रॉस करून पलीकडे येऊ शकले. कारण की ती माहिती असणं, जागा कुठली नक्की कळणं, बरं ती जागा ठरली तरी ती असेलच असं नाही, पुन्हा प्रवाह बदलायचे. त्यामुळे खूप लोक परत गेले, खूप लोक त्यामुळे सिंधू नदीने एक प्रकारे हिंदुस्थानचं रक्षणच केलेलं आहे. परकीय आक्रमणात बरीच आक्रमणं नदीच्या विचित्र पणामुळे रोखल्या गेली असं म्हणायला हरकत नाही. सुफी विचारांबद्दल आपण जेव्हा बघतो, सिंधूच्या काठी सुफी पंथाचा जो प्रसार झाला त्यामध्ये मग तेव्हाचे तिथले कट्टर मुस्लिम असोत, हिंदू असोत, ख्रिश्चन असोत, ते खोजा मुस्लिम असोत, मोंगोल असोत, या सगळ्या प्रकारचे लोक, त्या सगळ्यांचा एक कॉमन असा मुख्य संत म्हणायचा, नंतर तो देवच झाला जवळजवळ. बरं. तो होता संत झुलेलाल. या झुलेलालबद्दल आपल्याला माहिती आज आहे याचं कारण ते फेमस गाणं जे आहे दमादम मस्त कलंदर, हे जे गाणं आहे हे झुलेलालचं भजन आहे. झुलेलाल होती म्हटलेलं भजन आहे. तर दमादम मस्त कलंदर या गाण्यात ज्या झुलेलालचं वर्णन येतं, हा झुलेलाल हा त्या भागातला सिंधूकडच्या सगळ्या लोकांचा एक कॉमन असा देव आहे. सामान्य सगळे त्याला मानतात. त्याची नावं वेगवेगळी आहे. म्हणजे सगळे म्हणजे सगळ्या धर्माचे लोक त्याला मानतात. बरं, म्हणजे असं पण एक आख्यायिका आहे की आपण ज्याला राजा भर्तृहरी म्हणतो, तो खरा म्हणजे संत झुलेलालच आहे. बरं. झुलेलाललाच भर्तृहरी म्हणतात असंही म्हटलं जातं. अच्छा. किंवा त्याला आणखीन एक नाव आहे जे तिथल्या शेख म्हणून त्याला म्हणतात. आणि त्याचं असं वदंता अशी आहे की तो अजूनही आहे. बरं. हां, तो शेख पीर म्हणून जो आहे तो अजूनही आहे. त्याला जिंदा पीर म्हणतात. जिंदा पीर म्हणजे काय, तो अमर फकीर. अच्छा. तो अमर फकीर आहे आणि तो आहे तिथे. आणि तिथल्या वाळवंटांमध्ये आणि इथे कुठे कोणी जर मुश्किलीत पडला आणि त्यांनी जर याची प्रार्थना केली तर त्याला तो मदत करतो, अशी आख्यायिका आहे. त्याच्या अनेक कथा आहे की पाण्यात बुडायला लागला आणि मग त्यांनी जिंदा पीरची प्रार्थना केली तर एक मोठा मासा आला देवमाशासारखा
आणि त्यांनी त्याला पाठीवर घेऊन किनाऱ्यावर वाचवलं. अशा अनेक कथा आहे. पण जिंदा पीर आणि झुलेलाल ही या सुफी लोकांमधले खूप मान्य असलेले दैवत म्हणा, संत म्हणा असा झुलेलाल आहे. आणि या सुफी विचाराचं ही लेखिका जी आहे एल्बिनिया, तिने तिच्या पुस्तकात एका ठिकाणी म्हटलं आहे की मी हे जसा विचार समजून घ्यायला लागले की आधी मला कल्पना नव्हती, पण त्या भागातल्या लोकांशी बोलल्यावर जेव्हा लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि हे काय आहे हे मी समजून घेत असताना एक प्रसंग घडला आणि तेव्हा मला खरा सुफी पंथ कळला. की म्हणजे मी सिंधुकाठी अशी एका घाटावर बसले होते, संध्याकाळची वेळ होती, तिथे सगळे अशी लोक म्हणे नवस फेडायला येतात असं मला सांगितलं. ते नवस म्हणजे काय मी पण विचारलं, तर म्हणे त्यांनी एखादी मन्नत मागितलेली असते, ती मन्नत पूर्ण झाली की तिथे येऊन नवस पूर्ण करतात. तर एक बाई अशी आली, तिने एक छोटी होडीवाला घेतला, ती आत गेली, बऱ्याच पाण्यात गेली, तिथे तिने नदीची पूजा केली, नमस्कार केला, काय तिने म्हटलं असेल ते म्हटलं आणि मग एक वस्तू पाण्यात टाकली आणि मग ती परत आली. तर मी सहज कुतूहल म्हणून बाजूला बसलेल्या माझ्या मित्राला विचारलं की काय टाकलं असेल तिने, तर म्हणजे हो मन्नत पुरी होईना इसके लिए. नाही ते बरोबर आहे, पण तिने टाकलं काय नदीमध्ये? कुराण टाकला. बापरे. तर मी पण एकदा सपापले, मी मुसलमान बाई दिसते हो, तिथे जाऊन कुराण टाकून दिलं असं काय? मग ती परत आल्यावर तिला मी विचारलं की आप काय कशाला मी आला होते? हे मन्नत पुरी होई इसले आहे ती. बरोबर, पण तुम्ही टाकलं काय त्याच्या पाण्यामध्ये? ते म्हणाले कुराण डाला. क्यों? माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह तिला कळलं. कुराण डाला क्यों? क्यों? इतनी पढी लिखी हो तुमको समझ में नहीं आता? असं म्हणून ती निघून गेली. बरं, मग मी त्या माझ्या सहकार्याला परत विचारलं की काय आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं इथे अशी एक संमूट आहे की जर तुम्हाला खुदा, अल्लाह, देव जो कोणी आहे तो समजला तर तुम्ही सुफी झाला. आणि एकदा सुफी झाला किंवा तुम्हाला कुठल्या धर्मग्रंथाची गरज नाही. वा. आणि हे तुम्हाला जेव्हा कळतं की आता मला धर्मग्रंथाची गरज नाही, मला कळलं देव काय आहे, तर मग मी इथे येऊन कुराण पाण्यात टाकते. तर अशा त्या अशिक्षित बाईंनी मला सुफी म्हणजे काय हे मला सांगितलं. मी तेव्हा चमकले की हा काय कन्सेप्ट आहे की कुठल्याही धर्मग्रंथाची आता गरज नाही. मला देव म्हणजे काय, चांगला माणूस म्हणजे काय, चांगला माणूस म्हणून जगणं म्हणजे काय हे समजलं की मग या सगळ्या गोष्टीची काही आवश्यक. थोडक्यात चेतनेच्या सर्वोच्च पातळीवरती आता गेली, ते मग काय याची कॉन्शियसनेसचा लेवल तिचा वर गेला. त्यामुळे मग याची आवश्यकता. सिंधूचा उगम शोधत ॲलिसने हा जो प्रवास केला, शेवटी तिबेटमध्ये पोचल्यावर लोकांबरोबर स्थानिक लोकांबरोबर ती जेव्हा चर्चा करत होती आणि तिला काही जागा दाखवल्या त्यांनी, इथे उगम आहे, इथे उगम आहे. पण नंतर मग एका माणसाने सांगितलं की हाही खरा उगम नाही. एक तो चिनी माणूस होता, चिनी तिबेटी असा माणूस होता, त्याची भाषा मला कळत नव्हती. पण मला तिथे मी जेव्हा त्याला कसं तरी सांगितलं की मला नदीचा उगम बघायचा आहे, तेव्हा तो मला समजावून सांगायला लागला की पलीकडे आहे, पलीकडे आहे, इथे नाही आहे. मग त्याला काही समजेना. मग तो माझ्या बॅगेत बघायला लागला, मला कळेना हा काय सांगतो आहे. मग त्याने माझी टॉर्च घेतली आणि मग ती टॉर्च ऑन ऑफ करून मला सांगितलं पलीकडे आहे, पलीकडे आहे, इथे नाही आहे. मग मला बराच वेळ लागला कळायला की सिंधूवर धरण बांधण्यात आलेलं आहे आणि इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी हे धरण केलेलं आहे. त्यामुळे सिंधूचा उगम अजून पुढे आहे. हे माझे वाटाणे मला इथेच दाखवत होते. आणि मग मला कळलं की अजून पुढे जायला पाहिजे. परत आली, मग दुसरे वाटाणे घेतले आणि मग ती परत वर गेली. तेव्हा तिला कळलं की अजून सिंधू वर आहे. मग तो पुढचा प्रवास तर फार खतरनाक आहे. कैलास पर्वताला पूर्ण वळण मारून ती पुढे जाते. मग तिथे काय होतं ही सिंधू, जरी आपण सगळ्यांना माहिती आहे की गंगोत्रीपाशी आपण जातो तेव्हा एक असं खोबण आहे, त्या खोबणीतनं पाणी असं बाहेर येतं, त्याला गंगोत्री आपण म्हणतो. पण ह्या सगळ्या नद्यांना उपनद्या मिळत असतात. तर ती जेव्हा शेवटी तिथे पोचली आणि मग तिथल्या वाटाड्यांनी तेव्हा तिला दाखवलं की हा खरा उगम आहे. त्याला सेंगे ख्वाब म्हणतात, म्हणजे सिंहाचं तोंड असं आम्ही त्याला म्हणतो. सिंहाचं तोंड, त्यातनं हा सिंहनद बाहेर येतो. तर त्या सेंगे ख्वाबपाशी पोचल्यावर तिच्या आधी त्यांनी 2-3 उपनद्या क्रॉस केल्या होत्या. तेव्हा तिने त्यांची नावं विचारली होती आणि ही किती लांबून येते, ही किती लांबून येते असं विचारलं. पण त्यातली एक बरीच लांबून येत होती.
आणि इकडची पण बरीच लांबून येत होती, ही तर अगदीच जवळ होती. तर तिने त्यांना विचारलं की मग ही कसं काय सिंधू म्हणतात, ही इतक्या लांबून येणारी, ते मूळ नदी ती असली पाहिजे आणि ही तिला मिळाली असं असलं पाहिजे ना, की मूळ ती असली पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं की याच्यात असं आहे, उपनद्या जरी असल्या तरी ह्याचं पाणी वर्षभर राहत नाही, या आटतात. आणि हे जे आहे हे वर्षभर चालू असतं. हे कुठून येतं माहीत नाही, पण या सेंगे खॉपमधनं पाणी वर्षभर चालू असतं, म्हणून आम्ही याला सिंधीचा उगम म्हणतो, हा सेंगे खॉप. आणि तिथे पोचल्यावर त्या वाटाड्यांनी एवढे जवळजवळ 2 तास त्या जागेची जी पूजा केली की बघून मी थक्क झाले. त्यांचा त्या सेंगे खॉप हे जसं मंदिर आहे असं त्यांना वाटतं. तर हे खरा उगम तिथे आहे. आणि तो का आहे तर तिथे 12 महिने पाणी असतं, म्हणून तो सिंधीचा खरा उगम. 1947 साली जेव्हा आपला फाळणी झाली आणि पाकिस्तान तयार झाला, तेव्हा मोहम्मद अली जिना यांनी आपल्या देशाचं नाव पाकिस्तान ठेवलं. बरोबर. पवित्र लोकांचा देश, म्हणजे पवारभूमी, पवित्र, जो पवित्र आहे असा आमचा देश, पवित्र लोकांचा देश. कारण त्यांना अशी खात्री होती की उरलेल्या भागाचं जे देश आहे त्याचं नाव हिंदुस्थान ठेवणार आहे लोक. आपण पाकिस्तान ठेवलं आहे, त्यामुळे ह्या लोकांना हे हिंदुस्थानी नाव ठेवणार. पहिल्यापासून त्यांना असं होतं, कारण पुढे लढाई तेव्हाच झाली होती की पार्टिशन का झालं, तर जिनांच्या डोक्यात लोकांनी भरवलं की हे आपण जर केलं नाही तर हिंदू पंतप्रधान होईल आणि आपल्या लोकांना काहीही मिळणार नाही, त्यामुळे आपण आपला देश वेगळा करावा, असं करून मग ते म्हणून पाकिस्तान तयार झालं. तेव्हा त्यांनी पाकिस्तान नाव ठेवलं. परंतु इथे नेहरू आणि त्यांच्या लोकांनी आपलं भारताचं नाव हे इंडियाच ठेवलं. त्यामुळे आणि हिंदुस्थान आणि हिंदुस्थानी बोलण्यात राहिलं, पण भारताचं नाव लिखापडीमध्ये इंडिया होता. आणि तो आधी पण इंडियाच होता, आता पण इंडियाच आहे. इंडस नदीवरनं. आता हा जरा जळपळाट झाला जिनांना की इंडस आमच्याकडे आली, मी पाकिस्तान गेलं आणि तरी यांनी इंडियाच नाव ठेवलं. याचं कारण मग सतत इतिहासामध्ये सांगितलं जाईल की पाकिस्तान हा इंडियाचा तुकडा आहे. वा, हा त्याला भयंकर एक डिप्लोमसी होते, एक प्रकार पॉलिटिकल डिप्लोमसी. इंडिया नाव ठेवण्यामध्ये हे झालं की पाकिस्तान हा इंडियाचा तुकडा आहे, इंडिया आहे तशीच आहे. बरोबर. हा एक महत्त्वाचं तेव्हा डिप्लोमॅटिक काम झालेलं आहे. सिंधुकडच्या समृद्धीविषयी तेव्हा ॲलिस एलिबेनियाने अभ्यास केला. दिल्लीमध्ये ती राहत होती तेव्हा सुरुवातीला. तेव्हा ऋग्वेदामध्ये खूप तिने उल्लेख पाहिले आणि ऋग्वेदात सिंधू नदीचं जे काही वर्णन आहे, तिच्या काठच्या समृद्धीचं, वनसम्राज्ञीचं, जंगल, गाई गुरं, त्यातल्या पाण्याचं वर्णन, हे पाण्याला दूध आणि मधाची सवय आहे असं संस्कृत ऋचा ऋग्वेदामध्ये आहे. सिंधू नदीचं वर्णन करताना की तिच्या पाण्याला दूध आणि मध असावं इतकं गोड पाणी आहे. आणि हे गोड पाणी आणि त्यामुळे सुपीक झालेली जमीन, त्यामुळे आलेली समृद्धी, आणि मग त्या समृद्धीतनं शिवाय इथे बाकीच्या गोष्टी होत्याच. एक सोनं हा एक फार लोकांना अट्रॅक्शन सगळ्या जगभर होतं की हिंदुस्थानात सोनं फार मिळतं, त्यामुळे लोक यायची. एका 2-3 प्रवाशांनी असं लिहून ठेवलेलं आहे, अल्बारुनीने लिहिलं आहे, एका पोर्तुगीज प्रवाशांनी लिहिलं आहे की इथे सोनं डोंगरातनं मुंग्या काढता असं त्यांनी लिहिलं आहे. आता तेव्हाची भाषा कशी असेल, तेव्हा कशाला काय म्हणत असतील हे आपल्याला माहीत नाही. त्याच्या भाषेतलं आज ट्रान्सलेशन केलं तर मुंग्या असं होतं. आणि दुसऱ्याने लिहिलं आहे की मुंगूस, मोठ्या मुंग्या होत्या. त्या मोठ्या मुंग्या म्हणजे मुंगूस. आणि ॲक्च्युली ते असं होतं की त्या डोंगरामध्ये ज्या घुशी मुंगसा असं बिळं करत असती, ती बिळं करताना जी माती बाहेर निघते, ते एका पर्टिक्युलर जागेमधली जी बिळं होती त्यातल्या मातीमध्ये सोनं असायचं. त्यामुळे तिथली लोकं जी होती, रेगर लोक म्हणायचे त्यांना, त्या रेगर लोकांना ती एरिया माहीत होती. त्यामुळे ते खोदकाम तेवढा त्यांचं कमी व्हायचं की हे मुंगूस लोक आणि घुसणी हे सगळं माती त्या बिळांमधनं मग ती माती काढायची आणि ती काढून त्यातून सोनं काढायचे. तर मुंग्या माती काढतात असा उल्लेख एका ठिकाणी असतो, मोठ्या मुंग्या काढतात असं पण उल्लेख आहे. तर अशी सिंधूच्या संस्कृतीच्या सगळीकडे पसरलेल्या बातम्या त्यातली एक. सिंधू नदीचं जगाच्या दृष्टीने महत्त्व तर आहेच, परंतु भारताच्या दृष्टीने, हिंदुस्थानच्या दृष्टीने एक फार महत्त्वाची नदी, पुरातन नदी, प्राचीन नदी. नक्कीच. तिच्यामुळे अनेक आक्रमक येऊ शकले नाहीत आणि तिच्या समृद्धीच्या
आणि तिच्या समृद्धीमुळे, सुखसमृद्धीमुळे आपल्याकडे जे भारतात सोन्याचा धूर निघायचा ही जे वाक्य आहे ते खरोखर सिंधुकाठी होत होतं. शिवाय विचारांचं आदानप्रदान झाल्यामुळे एक नवीन प्रकारे विचार करणारे लोक तिथे तयार झाले, संत महात्मे तयार झाले आणि अनेक ग्रंथ चांगले तिथे लिहिले गेले. ते ग्रंथ तिबेटी भाषेत, चिनी भाषेत, संस्कृत भाषेत लिहिले गेले. संस्कृत भाषेतले पहिले काही ग्रंथ हे सिंधुकाठी लिहिले गेले. आणि ही ग्रंथसंपदा नंतर त्या भागात होती, तक्षशिलामध्ये होती, नालंदामध्ये होती. अनेक ग्रंथ तिथे असले. आपल्याला माहिती आहे की हे सगळे ते ग्रंथ होते. आणि हे असं सगळं भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाची अशी सिंधू नदी. तिच्यामुळेच आपल्याला हिंदुस्थान हे नाव पडलं. आणि ह्या नदीचं महत्त्व आणि तिच्याबद्दलची माहिती या ॲलिस एलिबेनीनी लिहिलेलं एम्पायर्स ऑफ द इंडस या पुस्तकामुळे मला कळली. आणि त्यामुळे मग मी हे मराठी अनुवाद करून हे पुस्तक मराठीत आणलं. अगदी खरं आहे. आणि ॲलिस एल्बिनियानं जे काम केलं आहे ते तर महत्त्वाचं आहेच आहे. पण मला वाटतं सर, तुम्ही त्या पुस्तकाचा मराठीमध्ये जो काही सुबोध प्रवाही जो अनुवाद केला आहे, जे भाषांतर केलं आहे, त्यामुळे मराठी वाचकांना सिंधूतील साम्राज्य, खरं तर या पुस्तकाचं शीर्षक सिंधूतील साम्राज्य असं आहे, पण तो फक्त साम्राज्यांचा इतिहास नाही आहे, तर तो सिंधूच्या समृद्धीचा, सिंधुकाठी वसलेल्या संस्कृतींचा आणि आपण असं म्हणूया की सिंधूच्या इतिहासापासून, भूगोलापासून ते सिंधूमुळे निर्माण झालेल्या संघर्षाचा सुद्धा तो इतिहास आहे. खूप संमिश्र मांडणी त्या पुस्तकामध्ये आहे. सर, आज आपण बुकविश्वाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपण सिंधूतील साम्राज्य या पुस्तकाच्या अनुषंगानं जी काही चर्चा केली त्याबद्दल बुकविश्व टीमकडून मी आपले मनापासून आभार मानतो. आणि आपल्या दर्शकांनाही मी विनंती करतो की असेच उत्तमोत्तम विषय आपल्यापर्यंत पोहोचावेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आणि तळमळ आहे. त्यासाठी बुकविश्वच्या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद.